नमस्कार. नोकरी भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. इथे पाहू शकता CG सॅटसाठीची ही भरती आहे. अधिकृत जे नोटिफिकेशन आहे त्यानुसार आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. याच्यामध्ये पाहू शकता जॉईन इंडियन कोस्ट गार्डसाठीची आहे अँड असिस्टंट ऑफ कमिटमेंट जनरल ड्युटी हे पद आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर टेक्निकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स 2025च्या बॅचसाठी ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन, म्हणजे 19 फेब्रुवारी 2024 पासून 6 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. इंडियन कोस्ट गार्ड आर्म फोर्सेस युनियन ऑफिस ऑफर्स अ वायब्रंट करिअर टू यंग डायनामिक इंडियन मेल फिमेल कॅन्डिडेट्स. ब्रांच पाहू शकता एक गॅझेटेड ऑफिसर हे पद आहे. याच्यामध्ये ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. याची पात्रता पाहू शकता. जनरल ड्युटी GD या पदासाठी जी वय आहे ते 21 ते 25 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. मेलसाठी शैक्षणिक पात्रता आहे डिग्री, म्हणजे डिग्री असणे आवश्यक आहे 60% गुणांसह. त्याच्यामध्ये पुन्हा मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स सब्जेक्ट इंटरमिडिएट क्लास 2 10+2+3 स्कीम एज्युकेशन असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर टेक्निकल मेकॅनिकलसाठी 21 ते 25 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये होल्ड अन इंजिनिअरिंग डिग्री, म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री आवश्यक आहे. नवल आर्किटेक्चर किंवा मेकॅनिकल मरीन ऑटोमेटिव्ह मेकॅनिक्समध्ये किंवा इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन मेट्रोलॉजीमध्ये ॲरोनॉटिकल किंवा एरोस्पेसमध्ये सुद्धा असू शकते. 60% मार्क्स आवश्यक आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे टेक्निकल इलेक्ट्रॉनिक्स, याच्यासाठी 21 ते 25 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. इंजिनिअरिंग डिग्री रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन ऑफ सर्टिन एलिजिबिलिटी क्रायटेरिया, याच्यामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे पात्रतेबद्दलची. ती ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर वॅकेन्सी, त्या एकूण वॅकेन्सी आहेत जनरल ड्युटी GD या पदासाठी 50 आहेत. यामध्ये SC साठी 6, ST 7, OBC 18, EWS 2, UR साठी 17 आणि एकूण 50 आहेत. त्याच्यानंतर टेक्निकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी एकूण 70 आहेत, 20 आहेत. ह्याच्यामध्ये SC साठी 5 आहेत, ST 2, OBC 8, UR साठी 5, असे एकूण 20 आहेत. अशा एकूण 70 जागा आहेत. टोटल 70 जागांसाठीची भरती आहे. ॲडिशनल पात्रता दाखवण्यात आलेली आहे, ते पाहू शकता, तीसुद्धा महत्त्वाची आहे. त्याचबरोबर टाईप ऑफ कोर्स आहे, इयरली कोर्स आहे. एक्झाम्स वर्षातून एकदा घेतली जाते. त्याच्यामध्ये मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट्सची माहिती देण्यात आलेली आहे. सेमिस्टर कोर्सचे आहे, सेमिस्टर कोर्ससाठीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स इथे दाखवण्यात आलेली आहेत. ही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि फुलफिल क्रायटेरिया आवश्यक आहे, तरच जे पात्र उमेदवार आहेत या कोर्ससाठी पात्र होऊ शकतात. सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. स्टेज 1मध्ये CG सॅट ही एक्झाम घेतली जाईल. टेस्ट आहे, 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. याच्यामध्ये ते 2 तासाची असणार आहे ही परीक्षा. कंबाईन CG सॅट इथे पाहू शकता. इंग्लिश आहे. याच्यामध्ये रिझनिंग अँड नंबरिकल ॲबिलिटी, जनरल सायन्स अँड मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज, एकूण 25 म्हणजे 100 मार्काचं आहे आणि 2 तासाचा वेळ आहे. नेक्स्ट प्रोसेसमध्ये नॉर्मलायझेशन, मार्क्स नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे या भरतीमध्ये. त्याच्यानंतर स्टेज 2मध्ये प्रिलिमिनरी सेक्शन बोर्ड PSB आहे. याच्यामध्ये बेस्ड ऑन परफॉर्मन्स ऑफ द स्टेज 1 कॅन्डिडेट्सला शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि PSB घेतली जाईल. इथे पाहू शकता नोएडा आहे, मुंबई, गोवा, चेन्नई, कोलकाता सेंटर्समध्ये PSB जी आहे कम्प्युटराइज कॉग्नेटिव्ह बॅटरी टेस्ट CBT ही घेतली जाईल. त्याच्यानंतर कॅन्डिडेटचं व्हेरिफिकेशन आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. सेंटर अलॉटमेंट. तिसऱ्या स्टेजमध्ये फायनल सिलेक्शन बोर्ड आहे, ती टेस्ट घेतली जाईल. त्याच्यानंतर चौथ्या प्रोसिजरमध्ये स्टेपमध्ये मेडिकल एक्झामिनेशन पास होणे आवश्यक आहे. 5व्या याच्यामध्ये इंडक्शन आवश्यक आहे. इंडक्शन प्रोसेस झाल्यानंतर रिझल्ट डिक्लेरेशन केले जाईल. स्टेज 1 मार्क्स, स्टेज 2 मार्क्स, स्टेज 3चे मार्क्स, अशा पद्धतीने रिझल्ट डिक्लेरेशन केले जाईल आणि फायनल सिलेक्शन केले जाईल. याच्यामध्ये पाहू शकता ऑनलाईन अर्ज जे आहेत 19 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहेत. 6 मार्च 2024 पर्यंत अर्ज केले जाऊ शकतात. महत्त्वाची पात्रता पुन्हा इथे दाखवण्यात आलेली आहे. या पद्धतीने हिची भरती आहे भारतीय तटरक्षक दल एकूण 70 जागांसाठी. यासाठी ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईटवरून अर्ज केला जाऊ शकतो.
त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर तुम्ही नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.